मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर असलेले मनोज जरांगे पाटील आज आपले उपोषण सोडण्याची शक्यता आहे. बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. आम्हाला अपेक्षित नव्हते की इतके दिवस आंदोलन करावे लागेल. आम्हाला वाटले होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्याशी गद्दारी करणार नाही असं वाटत होतं. पण फडणवीस हे आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. आमच्या आरक्षणाचे मारेकरी कोण आहे हे आम्हाला कळले असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा आजही स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील हे गेल्या 5 दिवसांपासून उपोषणासाठी बसले आहेत. जरांगे आज दुपारी उपोषण सोडण्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत उपोषण सोडल्याबद्दल मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता उपोषण करणार नसून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं. आता उपोषण थांबवणार असून आरक्षणासाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. आज मराठा समाजाशी संवाद साधत पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपोषणाच्या 5व्या दिवशी बोलताना जरांगे यांनी सरकारवर टीका केली. आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात की नाही या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं आवाहन जरांगे यांनी केलं. तर दगाफटका कराल तर 5 वर्षे तुम्हाला सत्तेत सुखानं राहू देणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात की नाही या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं आवाहन जरांगे यांनी केलं होतं.